जय भीम, जय संविधान. मित्रांनो, सर्वच राजकीय पक्षांना सत्ता ही सर्वतोपरी असते. सध्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका या कार्यकर्त्यांच्यासाठी असतात असं म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्षातीलच आमदार असतील, मंत्री असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवाऱ्या देऊन सत्ता आपापल्याच घरामध्ये ठेवण्याचं षडयंत्र राबवलं जात आहे. कार्यकर्त्यांना मात्र केवळ सतरंजी उचलणं, केवळ घोषणाबाजी करणं, केवळ मोर्चामध्ये येणं, केवळ त्यांच्या मिरवणुकांमध्ये येणं, त्यांचा जय जयकार करणं, त्यांच्या पाया पडणं, त्यांच्या पायाला हात लावणं, एवढ्याच कामापुरतं ठेवलं जातं. त्यांचा तरी काय दोष? कार्यकर्ते जितके लाचार झालेले आहेत, कार्यकर्त्यांच्यामध्ये स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक राहील नाही. स्वतःच्या आईबापाचा वाढदिवस कधी यांना माहिती नसतो, पण नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, आदल्या दिवशी रात्रीपासून धागडधिंगा करण्यामध्ये, त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या पोस्ट टाकण्यामध्ये, त्यांच्या कटआउट्सवर स्वतःचे फोटो यावेत यासाठी धडपड करण्यासाठी झगडणारे हे कार्यकर्ते, 2 वेळेचं खायला मिळतं किंवा एखाद्या वेळची दारू मिळते किंवा साहेबाबरोबर फिरायला मिळतं, मॅडमबरोबर हिंडायला मिळतं, साहेबाच्या गाडीत बसून फिरायला मिळतं. एवढ्याशा कामासाठी किंवा एवढ्याशा लाचारीसाठी हे कार्यकर्ते स्वतःला विकून घेत असतात. अशा कार्यकर्त्यांना कार्यकर्ते तरी का म्हणावं? ही एक लाचारांची फौज निर्माण झालेली आहे. आणि या सत्ताधारी असतील किंवा विरोधामध्ये सुद्धा असतील, पण जे प्रस्थापित राजकीय नेते आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांची ही मानसिकता ओळखली आहे. आणि जेवढं दाबता येईल, जेवढा कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करता येईल, जेवढं त्यांना गुलाम बनवता येईल, जेवढं त्यांना लाचार बनवता येईल, तेवढं बनवण्याचं काम सुरू आहे. कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे आता की आपल्याला असंच लाचार बनून राहायचं आहे. नेत्यांच्या घरातल्या कुत्र्यासारखं आपल्याला जगायचं आहे का? ज्या नेत्यांना तुमच्या आईबापांनी कष्ट करून किंवा तुमच्या समाजाने कष्ट करून किंवा समाजाने योगदान देऊन मोठं बनवलं, सत्तेवर पोहोचवलं, त्यांच्या नेतेगिरीला आव्हान देण्याचं काम जर कार्यकर्ता म्हणून तुम्ही करणार नसाल, तुमच्यावर अन्याय होत असताना सुद्धा जर तुम्ही शांत बसत असाल, तर मित्रांनो, लाज वाटली पाहिजे आपल्या जगण्याची.